नमस्ते. किचन स्टोरी मराठी रेसिपीत परत एकदा तुमचं सगळ्याचं मनापासून स्वागत आहे. तर आज बनवणार आहे आपण भाजीसाठी मस्त अशी झिंगे किंवा सुकट म्हणतात त्याची चटणी करणार आहे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत बनवणार आहे आणि एकदम झटपट होणारी आणि खायला पण खूप छान टेस्टी ही चटणी लागते. तर चला मग आपण सर्वात आधी आपण झिंगे घेऊन छान असे निवडून खडे वगैरे असतात तर चांगले निवडून घेतलेले आहेत आणि आपल्याला कमी गॅसवर त्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. ते गॅसवर हे बघा बघू शकता इकडे मी ठेवलेलं आहे. चांगलं त्याला खरपूस भाजलं ना आतून तर छान चवीला पण छान लागतात आणि ही झिंगी कुरकुरीत होतात. तर हलवून हलवून आपल्याला अशा प्रकारे ही सुकट छान अशी भाजून घ्यायची आहे. आता एका भांड्यात आपल्याला ही सुकट भाजलेली काढून घ्यायची आहे. त्याच कढईमध्ये आपल्याला आता चटणी बनवायसाठी तेल गरम करून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 वगराळी मी तेल टाकून घेणार आहे. बघू शकता इकडे तेल चांगलं गरम झालेलं आहे. 5-6 पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत. तर त्या पाकळ्या छान अशा कडकडीत तेलामध्ये छान अशी फोडणी करायची आहे चटणीला आपल्या आणि कांदा सुद्धा तशाच प्रकारे आपल्याला लसूण लाल झाला की कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा थोडासा जास्त कापलेला आहे. चटणी म्हणले की कांद्यानी आणि टोमॅटोनीच ही चटणी खायला छान लागते. तर कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. बघू शकता छान असा कांदा गुलाबी रंगावर परतलेला आहे. तर त्यातच आता आपल्याला टाकून घ्यायचा आहे. एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो आणि कांद्याची चटणी एकदम छान लागते. त्यासाठी दोन्हीचा वापरही जास्त केलेला आहे मी. दोन्हीला चांगलं परतून घ्यायचं आहे. बघू शकता कांदा टोमॅटो चांगला असं परतून झालेला आहे. तर आपल्याला टाकायचे आहेत काही मसाले आपले घरचं लाल तिखट, काळ तिखट, लाल तिखट टाकायचं आहे. 1 ते 2 चमचे छोटे चमचे आहेत ते टाकणार आहे. मी थोडीशी तिखट चटणी केली ना खायला छान लागते. अर्धा चमचा मी हळद टाकून घेतलेला आहे आणि थोडासा आपले घरचे घरगुती मटण मसाला वगैरे असा मसाला असेल तर थोडासा आपण टाकून घेतलेला आहे. मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत आपल्याला आणि जे आपण सुकट छान अशी भाजून घेतलेली आहे निवडून छान चांगली ती सुकट आपल्याला त्याच्यावरून टाकून घ्यायची आहे. सुकट आणि मसाले चांगले एकसारखे परतून घ्यायचे आहेत आणि चवीप्रमाणे आपल्याला आता मीठ टाकायचं आहे. आणि छोटी थोडीशी करून कोथिंबीर टाकायची आहे. चांगलं सगळं आपल्याला हे मसाले आणि सुकट चांगली परतून घ्यायची आहे. तर बघू शकता एकदम झटपट होणारी चटणी आहे सुकटची चटणी खायला सुद्धा एकदम छान लागते आणि कमी वेळात होते. तर छान असं आपण त्याला परतून घेतलेला आहे. आता एक थोडा वेळ आपल्याला कमी गॅस करून आपल्याला झाकण ठेवून मस्त अशी ही चटणी वापरून घ्यायची आहे. थोडीशी राहिलेली कोथिंबीर परत टाकून आपण झाकून ठेवून देणार आहे. एक 5 मिनिट छान अशी ही झाली वाफ बसली ना एकदम चटणी खायला छान पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाहीये मी. बघू शकता तर मस्त अशी चटणी आपली खाण्यासाठी एकदम छान चटपटीत चटणी तयार झालेलीच आहे. मग आजचा व्हिडिओ तर बघू शकता छान अशी चटणी आता परतून झालेलीच आहे. एकदम छान कलर सुद्धा आलेले आहे. चटपटीत चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडला असेल तर एक लाईक करा.